हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला स्थायिक किरकोळ व्यापारी डिस्कस करायचे आहेत. स्थायिक किरकोळ व्यापाऱ्यांचे प्रकार बघायचे आहेत. जो लास्ट व्हिडिओ होता, प्रिव्हियस व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण फिरते किरकोळ व्यापाराचे प्रकार बघितलेले आहोत. आय होप तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल आणि तुम्हाला समजलं सुद्धा असेल. बघा आता स्थायिक किरकोळ व्यापाऱ्यांचे प्रकार याच्यामध्ये काय दिलेलं आहे. स्थायिक किरकोळ व्यापारी हे ठिकाण बदलत नाहीत. म्हणजे स्थायिक म्हणजेच काय, एकाच ठिकाणी स्थित असतं, परमनंट एकाच ठिकाणी राहून वस्तूंची विक्री करत असतात. जसं आता आपल्या गल्लीतले दुकानं बघू शकतो आपण, कितीतरी वर्ष एकाच ठिकाणी ते बिझनेस करत असतात. त्याला आपण स्थायिक ठिकाण किंवा स्थायिक किरकोळ व्यापाराचे प्रकार असे म्हणत असतो. बहुतेक वेळा त्यांची जागा निश्चित ठरलेली असते. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्या आणि त्याच ठिकाणी त्यांचं दुकान असतं. जसं की आपण एखादा ड्रेसेसचं किंवा एखाद्या भांड्याचं दुकान बघत असतो, फर्निचरचं, ते स्थायिक दुकानांमध्ये येतं, हालत नाही, त्याच ठिकाणी स्थित असतं. यांचे पुढे लहान प्रमाणावरील किरकोळ व्यापारी आणि मोठ्या प्रमाणावरील किरकोळ व्यापारी असे वर्गीकरण होतात. नीट बघा, स्थायिक किरकोळ व्यापारी आहे, त्यांचे दोन उपप्रकार आहे. पहिला आहे लहान प्रमाणावरील किरकोळ व्यापारी, दुसरा आहे मोठ्या प्रमाणावरील किरकोळ व्यापारी. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये लहान प्रमाणावरील किरकोळ व्यापारी यांच्याबद्दल डिस्कस करू. सो बघा, जे व्यापारी लहान प्रमाणावर व्यापार करतात आणि वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करतात, त्यांना लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी असे म्हणतात. म्हणजे त्यांचा बिझनेसचा स्ट्रक्चर जो असतो लहान असतो, वेगवेगळ्या मालाची ते विक्री करत असतात, म्हणून त्यांना लहान प्रमाणावरील किरकोळ व्यापारी असे म्हणतात. अशी दुकाने रहिवासी परिसरात असल्यामुळे ग्राहकांना खरेदी करणे सोयीचे असते. रहिवासी परिसर म्हणजेच आपण जिथे राहतो, आपल्या घराच्या बाजूला असणारं दुकान, ते सुद्धा लहान प्रमाणावर किरकोळ व्यापारामध्येच त्यांचा समावेश होत असतो. ठीक आहे. आपण जे बाजारात फिरत असतो, आपल्याला कपड्यांचं दुकान, भांड्यांचं दुकान दिसतो. आपलं ज्या गावामध्ये राहतो, ज्या ठिकाणी राहतो, त्या आपल्या परिसरातलं दुकानाचा समावेश याच्यामध्ये याच्यामध्ये होत असतो. उदाहरणार्थ सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने, औषधाची दुकाने, लॉन्ड्रीवाला, त्याच्यानंतर ड्रेसचं दुकान, भांड्याचं दुकान, चपलांचं दुकान, फर्निचरचं दुकान, मेकॅनिकचं जे काही सामान असतं त्याचं दुकान, कूलर, एसी विकणाऱ्यांचं दुकान, हे सगळं कशामध्ये येतं? लहान प्रमाणावर किरकोळ व्यापारी यांच्यामध्ये येतं. मोठं जर शोरूम, खूप 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 मोठं शोरूम असेल तर ते मोठ्या प्रमाणावरील मध्ये येतं. ठीक आहे. जसं डीमार्ट आहे, मॉल आहे, ते मोठ्या प्रमाणावरील किरकोळ व्यापाऱ्यांच्या प्रकारांमध्ये जातं. हे लहान प्रमाणावर म्हणजेच काय, आपल्या गल्लीमध्ये असणारं स्थायिक असणारं दुकान. आपण बाजारात गेले की आपल्याला विविध प्रकारचे दुकाने मिळतात, त्या दुकानांचा समावेश याच्यामध्ये होतो. बघा आता, लहान प्रमाणावरील किरकोळ व्यापार करणाऱ्यांचे काही प्रकार सुद्धा आहेत. एक एक प्रकार आपण डिस्कस करू. पहिला प्रकार आहे सर्वसाधारण मालाची विक्री करणारे दुकाने. बघा, सर्वसाधारण म्हणजे कमी किमतीच्या मालाची विक्री करणारे वस्तू, जसं की चॉकलेट, बिस्किट वगैरे. बघा, सर्वसाधारण मालाची विक्री करणारी व्यक्ती लोकांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंची विक्री करीत असते. जसं की अन्नधान्य, तेल, याच ठिकाणी दिलेलं आहे. अन्नधान्य, टूथपेस्ट, स्टेशनरी, औषधे, खाद्यतेल, बिस्किटे, प्लास्टिकच्या वस्तू, चपला, छत्र्या, पेन, जे काही बुक सेंटर असेल, सगळे हे जे काही बेसिक गोष्टी आहेत, आपल्या बेसिक नीड्स आहेत, या वस्तू ज्या विक्रेते विकत असतात, त्यांचा समावेश सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकानांमध्ये होत असतो. आपल्या गल्लीतलं किराणा दुकान, त्याचा समावेश सुद्धा याच्यामध्ये होत असतो. कारण वेफर्स असू दे, तेल असू दे, शेंगदाणे, साखर असू दे, तांदूळ असू दे, साबण असू दे, कोणते चॉकलेट असू दे, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे मिळत असतात आणि त्यांची प्राइस सुद्धा कमी असते. म्हणून सर्वसाधारणपणे अशी दुकाने
गावात किंवा शहराच्या रहिवासी परिसरात स्थायिक असतात. म्हणजेच आपण ज्या ठिकाणी राहतो आपल्या घराच्या बाजूला किंवा 2-3 घर सोडून हे दुकाने स्थायिक असतात. असे दुकानदार आपल्या नियमित ग्राहकांना मालाची घरपोच सेवा देतात. आता असं होत नाही. आधी घरून सामानाची लिस्ट पाठवलं, एखाद्या व्यक्ती सामानाची लिस्ट दिलं तर ते सामान घरपोच सुद्धा पोहोचवलं जातं, कारण त्यांना ग्राहक टिकवून ठेवायचे असतात. ग्राहक जाऊ द्यायचे नसतात, म्हणून त्यांना फोन करून सांगितल्यावरती सुद्धा त्यांचाच माणूस, विक्रेत्यांचाच माणूस घरपोच तो सामान पोहोचवत असतो. ही सुविधा देत असतात. ते कधी होतं? ज्यावेळेस त्यांना ग्राहक टिकवून ठेवायचे असतात तेव्हा. त्यांच्या जवळ विविध प्रकारच्या वस्तू विक्रीस असतात. जसे की आता किराणा दुकानाबद्दल बोललं मी, म्हंटल त्यांच्याकडे पेस्ट पासून ते सगळ्याच गोष्टी मिळत असतात. हे दुकानदार घाऊक व्यापारी किंवा प्रत्यक्षपणे उत्पादकांकडून मालाची खरेदी करीत असतात. हे अतिशय महत्वाचे आहे. सर्वसाधारण मालाची विक्री करणारी जी दुकाने आहेत, म्हणजे जे आपले किरकोळ व्यापारी आहेत, आपल्या गल्लीतलंच एक किरकोळ व्यापारी लक्षात घ्या, गल्लीतलंच एक दुकान घ्या, तो व्यक्ती एकतर घाऊक व्यापाऱ्यांकडून वस्तू विकत घेतो किंवा प्रत्यक्ष उत्पादकांकडूनच घेतो. म्हणजेच एकतर B2C होते किंवा डायरेक्टली आपला जो बिझनेस आहे, बिझनेस टू कस्टमर होते किंवा घाऊक व्यापारी टू ग्राहक होत असते. ठीक आहे, समजलं ना तुम्हाला? आता ज्या काही एजन्सी वाले होलसेलर असतात, त्या आपल्या एजन्सीच्या ज्या काही वस्तू असतात त्यांना किरकोळ व्यापाऱ्यांना विकत असतात. आपण बघतो एका छोट्या टेम्पो मध्ये किंवा एक छोटा हत्ती म्हणतो आमच्याकडे, तर एका टेम्पो मध्ये सगळं सामान म्हणजे एकाच प्रकारचे सामान घेऊन येत असतात. प्रत्येक खेडोपाडी जाऊन जेवढेही किरकोळ दुकाने आहेत त्या ठिकाणी विकत असतात. ते सामान किरकोळ व्यापारी विकत घेतो. इथे तेच सांगितलं. हे दुकानदार म्हणजे जे काही सर्वसाधारण मालाची विक्री करणारे जे दुकानदार आहेत ते घाऊक व्यापाऱ्यां किंवा प्रत्यक्ष उत्पादकाकडून मालाची खरेदी करत असतात. म्हणजेच माल आपल्या दुकानामध्ये आणत असतात. ओके. त्याच्यानंतर सेकंड जो प्रकार आहे कोणता? जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकान. म्हणजे जेवढेही जुने प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट ज्या दुकानामध्ये विकलं जातं त्याला आपण जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकान म्हणतो. बघा, हे व्यापारी लोकांकडून ग्राहकांकडून जुन्या वस्तूंची खरेदी करून विक्री करत असतात. नवीन वस्तू नसतात, सेकंड हँड वस्तू म्हणतो आपण याला. आधी चालवलेली कार, 1 वर्ष झालं कार घेऊन, आता ती कार मी एखाद्या विक्रेत्याला विकणार, त्यांना समोरच्याला विकणार. हे येतं जुन्या वस्तूंच्या किरकोळ विक्रीमध्ये. उदाहरणार्थ बघा, पुस्तके, फर्निचर, दूरचित्रवाणी संच, मोटार गाड्या, कपडे, म्हणजे ज्या काही सेकंड हँड वस्तू असतात त्या सगळ्यांचा समावेश, ज्या काही सेकंड हँड वस्तू विकणारे किरकोळ विक्रेते असतात त्यांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. जसं तुम्ही पुण्यामध्ये ABC चौकामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेकंड हँड बुक सुद्धा मिळतात, त्यांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. रस्त्याच्या कडेला बसत नसतात सेकंड हँड, आपल्याला 9वी 10वीचे जे आपले बुक्स असतात स्टेट बोर्डचे, ते आपल्याला त्या ठिकाणी सेकंड हँड बुक सुद्धा मिळत असतात. तुम्ही एखादी कार घेत असाल, सेकंड हँडचं ऑप्शन असतं. म्हणजेच काय, ते विकणारे कोण असतात? जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे असतात, सेकंड हँड वस्तू विकत असतात. इत्यादी विकत घेतलेल्या मालाची दुरुस्ती करून आणि त्या वस्तू वापरण्याच्या स्थितीत आणून त्या वस्तू परत ग्राहकांना विकल्या जातात. जर एखादी कार मी या सिच्युएशनला विकले, तर काहीतरी खराब झालं म्हणून मी विकले, तर त्या कारला आणखीन त्यांचे पैसे टाकून ठीक करून घेणार आणि ठीक केल्यानंतर दुसऱ्या ग्राहकांना माझी कार विकून टाकणार. म्हणजेच जर काही खराबी असेल तर ते खराब भरून काढणार, रिपेअर करणार कारला आणि परत दुसऱ्या ग्राहकाला तीच कार विकणार. पुढे, समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्ती ज्यांना न्यू कोणती पण गोष्ट घेणं परवडत नसतं त्यांच्यासाठी हे जुन्या वस्तूंचे किरकोळ विक्रेते उपलब्ध असतात. म्हणजेच आपण सेकंड हँड वस्तू घेत असतो. अशा प्रकारच्या वस्तू या दुकानदारांकडून विकत घेत असतो. फ्रीज असू दे, नवीन फ्रीज आपल्याला 100 रुपये, फॉर एक्झाम्पल नवीन फ्रीज आपल्याला 100 रुपयाला मिळत असेल, ते 100 रुपयाला घेणं परवडत, एवढी प्राइस नसते. जाऊ दे, मी क्लिअर कट जास्तच सांगते. नवीन फ्रीज जे असेल 29,000 रुपयाची असेल
तर हे सर्वसामान्य व्यक्तीला परवडणारी नसते, म्हणून आपण जुन्या वस्तू विकत घेण्याचा प्रयत्न करतो. आता जुनी वस्तू म्हणजेच कितीला पडणार हे मला आता लक्षात द्या. मला 9,500ला, येस 9,500ला मला सेम फ्रीज जुनं मॉडेल मिळणार, म्हणजे सेकंड हँड फ्रीज मी घेणार. कोणाकडून घेणार? जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून घेणार. समजलं ना तुम्हाला? मला 19,000ची फ्रीज घेणं जर परवडत नसेल, नवीन वस्तू घेणं जर परवडत नसेल, अशा वेळेस मी सेकंड हँड वस्तूला प्रेफरन्स देणार. सेकंड हँड वस्तू विकणारा कोण असतो? जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारा दुकानदार असतो. अशा वस्तूंची काही हमी नसते. म्हणजे एक तर सेकंड हँड असतात, त्यांची कुठलीही गॅरंटी नसते, दर्जा नसतो, क्वालिटी सुद्धा नसतो, कारण अगोदर कोणतरी वापरलं असतं, त्याला चांगली वाटलं नाही म्हणून तो विकलेला असतो व त्या कमी किमतीत विकल्या जातात. जसं मी म्हटलं, फ्रीजची प्राइस, नवीन फ्रीजची प्राइस 19,000 असेल तर 9,500मध्ये सेकंड हँड फ्रीज मिळतं. प्राइस पण कमी, गॅरंटी नाही, ना कोणती वॉरंटी आहे, ना कोणती क्वालिटी आहे. फक्त घ्यायचं म्हणून आपण घेत असतो. ओके, जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकानदार समजलं. जसं आपण पुस्तकांच्या बाबतीत बोलतो, पुस्तक जो नवीन घेतो तो काही दिवस वापरतो आणि विकून टाकतो, एखाद्या दुकानदाराला विकून टाकतो. तो दुकानदार काय करतो? जो ग्राहक येतो त्याला विकतो, पण ती पुस्तक नवीनच्या नवीन राहील याची गॅरंटी नसते. जो विक्रेता आधी नवीन पुस्तक घेतला असतो त्या पुस्तकावरती काहीतरी टीका वगैरे करतो, तीच पुस्तक आपल्याला परचेस करावी लागते. कमी किंमत आहे म्हणून आपण घेतो, पण ती चांगल्या हालतीत राहते का? नसते. ओके, त्याच्यानंतर थर्ड वन आहे अधिकृत किरकोळ विक्रेते. अधिकृत म्हणजे अथोराइज्ड, म्हणजेच काय? एकाच व्यक्तीकडे अधिकार दिलेले असतात त्या वस्तू विक्रीची, कोणीच विकत नाही. सपोज एजन्सी वाले पकडा, आता ब्रिटानियाची एजन्सी असेल तर तोच व्यक्ती अख्ख्या शहरामध्ये वस्तू सप्लाय करत असतो, त्याला अधिकृत किरकोळ विक्रेते असे म्हणतो. ब्रिटानियाचे वेगवेगळे वेफर्स सुद्धा आहेत. तर तो ज्याच्याकडे ती एजन्सी आहे, सपोज माझ्याकडेच एजन्सी आहे, ब्रिटानियाचे सगळे प्रोडक्ट माझ्याकडे येतात, मीच अख्ख्या शहरामध्ये ते डिस्ट्रीब्यूट करणार, विकणार. समजलं? त्याला अधिकृत किरकोळ विक्रेते म्हणतात. बघा, हे व्यापारी एखाद्या विशिष्ट उत्पादकांच्या मालाची विक्री करतात. फक्त ब्रिटानिया याच ब्रँडचे वस्तू मी विकणार. मालाची विक्री करण्यासाठी अधिकृतपणे नसलेले असतात. म्हणजेच काय? हे व्यापारी एखाद्या विशिष्ट उत्पादकांच्या मालाची करण्यासाठी अधिकृतपणे नेमलेले असतात. म्हणजेच काय? तो आणि तोच व्यक्ती त्याचा माल विकू शकतो दुसरीकडे. अख्ख्या शहरामध्ये एकाच व्यक्तीकडे त्या ब्रँडची एजन्सी असते, तोच माणूस अख्ख्या शहरामध्ये त्याच ब्रँडच्या वस्तू सप्लाय करत असतो. त्याला अधिकृत किरकोळ व्यापारी असे म्हणतात किंवा विक्रेते असे म्हणतात. जसं की दूरचित्रवाणी संच, सपोज एखादा ब्रँड पकडा, LG असेल, LGचा स्टॉक फक्त आणि फक्त माझ्याकडेच असतो, मग माझा समावेश अधिकृत किरकोळ विक्रेतेमध्ये. आता माझ्याकडेच LGचे प्रोडक्ट मिळतात, मग मी काय करणार? बाकी शहरांमधल्या इतर दुकानांना माझ्या जवळ असणारे LGचे प्रोडक्ट मी सप्लाय करणार. ओके, कपडे असू दे, कपडे धुण्याचे मशीन असू दे, म्हणजेच वॉशिंग मशीन असू दे, म्युझिक सिस्टम, आपण त्याला साऊंड बॉक्स असं म्हणत असतो. त्याच्यानंतर बाईक असू दे, एक होंडा म्हणतो आपण, होंडा, किंवा एकाच प्रकारचे ओलाचे जे काही प्रोडक्ट असतात, इलेक्ट्रिक स्कूटी असू दे, ओलाचेच प्रोडक्ट माझ्याकडे आहेत, फक्त आणि फक्त माझ्याकडेच मालाच विक्री करण्यास सांगितलेला आहे, मग मी सगळीकडे सप्लाय करणार, ग्राहकांना विकणार. याला आपण अधिकृत किरकोळ विक्रेते म्हणतो. 4 चाकी गाड्या असू दे, फोर्डची असू दे, फॉर्च्युनर असू दे, हुंडाईची असू दे, शोरूम म्हणतो ना आपण, हे याच प्रकारचं आहे. ओके, इत्यादींचा व्यापार करतात. ज्या उत्पादकांनी त्यांना अधिकृत विक्रेते म्हणून प्राधान्य दिले असते, अशा उत्पादकांच्या मालास प्राधान्य देऊन ते विक्री करीत असतात. म्हणजेच की बघा, आता या ठिकाणी मी म्हंटल हा एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे, अरे यार 1 सेकंड,
हा एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे ओला म्हणजेच बिझनेसमन आहे, हा उत्पादक आहे. याने सांगितलं या व्यक्तीला की बाबा मी तुला माझ्या ज्या काही ओलाच्या स्कूटी आहेत ते तुला मी सप्लाय करणार. कोणाला म्हणलं? किरकोळ विक्रेत्याला म्हटलं. तर तू काय कर, तू फक्त आणि फक्त ओलाचेच स्कूटी घे आणि तेच स्कूटी पुढे ग्राहकांना विकशील. म्हणजे जे माल उत्पादकांकडून घेतलेला आहे तेच माल पुढे त्याला ग्राहकांना विकावं लागतं. आता ओलाची घेतलं म्हणून त्याला अथरची घेता येत नाही. दुसरा ब्रँड त्याला विकत दुसऱ्या ब्रँडच्या स्कूटी आणता येत नाही. त्याला फक्त ज्या उत्पादकाकडून त्याने घेतलेला आहे त्यांच्याच वस्तूंची विक्री करण्याची जबाबदारी अधिकृत किरकोळ व्यापाऱ्याला असते. तुम्ही मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये गेला, जसं की आपण क्रोमच्या शोरूम मध्ये जातो, क्रोमाच्या शोरूम मध्ये जातो, त्या ठिकाणी आपल्याला क्रोमाच्याच वस्तू बघायला मिळतात. फिलिप्सच्या शोरूम मध्ये जातो, त्या ठिकाणी आपल्याला फिलिप्सच्याच वस्तू बघायला मिळतात. लेन्स कार्ट मध्ये जातो, लेन्स कार्टच्याच चष्मे आपल्याला बघायला मिळतात. ते आणि फक्त तेच विकत असतात. ते समजायला त्यांच्याकडे फ्रँचायझी येते, एजन्सी त्यांच्याकडे येते, तेच सप्लाय करू शकतात, तेच माल विकू शकतात. त्यांना आपण अधिकृत किरकोळ विक्रेते असे म्हणत असतो. आता एखाद्या वॉच बद्दल बोललं तरी चालतंय. टायटन असू दे, टायटनचं शोरूम असतं, ठीक आहे. सोनाटा असू दे, त्याचं शोरूम असतात. त्या आणि त्याच विक्रेत्याकडे ती वॉच मिळत असतं. त्यांना आपण अधिकृत किरकोळ विक्रेते असं म्हणतो. त्यांचा मोबदला म्हणून त्यांना चांगले कमिशन दिलं जातं, कारण ते असतात ब्रोकर. त्यांना कमिशन दिलं जातं. म्हणजे जो काही हा ओलाचा मालक आहे किंवा हे उत्पादक आहे, याला याच्या बदल्यात जर याने 100 स्कूटी विकल्या तर त्या 100 स्कूटीच्या बदल्यात त्याला चांगलंच कमिशन दिलं जातं. ओके. ते खिडकी प्रदर्शन किंवा जाहिरात करत असतात. खिडकी प्रदर्शन म्हणजेच काय, बाहेर स्कूटी ठेवत असतात, लोकांना दिसावी म्हणून, आमच्याकडेच मिळते असं दिसावी म्हणून खिडकी प्रदर्शन करतात. ऍडव्हर्टाइजमेंट करत असतात. आकर्षक योजना ठेवून लोकांना प्रोत्साहित करत असतात. स्कीम ठेवत असतात, डिस्काउंट देत असतात. एखादं फेस्टिवल आलं तर सेल लावत असतात. म्हणजेच जे काही आपली वस्तू आहे, म्हणजे जे काही स्कूटी आहे, त्यांना त्यांचं विक्री करायचं असतं म्हणून ते एकतर खिडकी प्रदर्शन करतात. खिडकी प्रदर्शन म्हणजेच काय, वस्तू बाहेर ठेवून रिप्रेझेंट करणं, बाहेर ठेवणं, लोकांना दिसलं पाहिजे, लोक आलं पाहिजे. त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते. त्याच्यानंतर आकर्षक योजना ठेवलं पाहिजे. आज 50% सेल आहे, कोणती पण ओलाची स्कूटी घ्या असं सांगितलं जातं. बट आता कुठलाही सेल उपलब्ध नाहीये. आता सध्या त्याचा ट्रेंड चालू आहे. ओके. समजलं तुम्हाला अधिकृत किरकोळ विक्रेते कोण असतात? त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे, याला इरेज करते. येस, चौथा पॉइंट आहे, लक्षात घ्या कोणता आहे तो. विशिष्ट प्रकारचा माल विकणारी किरकोळ दुकाने. आता या दुकानांमध्ये एकाच उत्पादनाची म्हणजे सिमिलर प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतात. जसं हे दुकानदार काही विशिष्ट प्रकारच्या मालाची विक्री करतात. भांड्याचं दुकान म्हणलं की त्या ठिकाणी फक्त भांडेच बघायला मिळतात. शोरूम म्हणलं की त्या ठिकाणी सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूच बघायला मिळतात. कपड्याचं दुकान म्हणलं की सगळ्या प्रकारचे कपडेच बघायला मिळतात. घड्याळीचं दुकान म्हटलं की सगळ्याच ब्रँडच्या घड्याळी त्याच दुकानात बघायला मिळतात. त्याला म्हणतो आपण विशिष्ट प्रकारचा माल विकणारी किरकोळ दुकाने. आता चप्पलचं दुकान म्हटल्यानंतर त्या दुकानात प्रत्येक ब्रँडच्या चप्पला बघायला मिळणार, त्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. बघा, ते एकाच उत्पादनाचे किंवा वस्तूंचे विविध प्रकार ठेवतात. चप्पलचं दुकान म्हटलं, शूज आलं, सँडल आलं, क्रॉक्स आलं, बूट आलं, स्लीपर्स आले, आता काय काय नाव आहे, त्या सगळ्या प्रकारांचा समावेश चप्पलच्या दुकानात होतो. आता कपड्यांचं दुकान बघा, शर्ट आले, पॅन्ट आले, नऊवारी आली, सवारी आली, रेडीमेड कपडे आले, त्याच्यानंतर रेडीमेड म्हणजे आयतेच, त्याच्यानंतर स्टिचिंग वाले कपडे आले, ब्लाऊज आलं, साडी आलं, सगळ्यांचा समावेश कपड्यांच्या दुकानात होतो. जेवढेही कपड्यांचे प्रकार आहेत ते एकाच ठिकाणी मिळतात. भांड्याचं दुकान म्हणजेच काय, आता कढई आलं, जग आलं, ग्लास आलं, वाटी आलं, ताट आलं,
किंवा कोणती दिवाळी आली, दिवा आलं, तांब्याचे भांडे आले, पितळाचे भांडे आले, ते सगळं कुठे मिळतात? भांड्याच्या दुकानात मिळतात. म्हणजेच एकाच उत्पादनाचे वस्तूंचे विविध प्रकार ते त्या दुकानात ठेवत असतात. भांड्याचं दुकान म्हटलं, खूप सारे भांडे आले, प्रकार पण आले. एक भांड्याचं दुकान म्हणजे विशिष्ट त्या दुकानात ताटच विकतं असं नाही, त्याच्यामध्ये प्लेट, छोटे प्लेट, मोठे प्लेट, वाटी, ग्लास सगळंच विकलं जातं. एका खेळण्याच्या दुकानात फक्त वेगवेगळ्या प्रकारची खेळणी ठेवतात. आता खेळण्याचं टॉयजचं दुकान म्हणजे एकच सिमिलर कारचे टॉयज असतात असं नसतं, त्या ठिकाणी डॉल सुद्धा असतात. म्हणजेच वेगवेगळे प्रकार सुद्धा फक्त खेळण्यास बघायला मिळतात. आणखी उदाहरण म्हणजे क्रीडा सामना, तयार कपडे, चमड्याच्या वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, घड्याळे, पुस्तके इत्यादी. आता मी सांगितले हे ओन लेवल वरती समजून घ्या. आता घड्याळाचं दुकान म्हटलं तर एकाच ब्रँडची घड्याळ त्या दुकानात नसते. त्याचा समावेश आपण अधिकृत किरकोळ विक्रेत्यांमध्ये करतो. तर विशिष्ट प्रकारचा माल विकणारी किरकोळ दुकानांमध्ये काय होतं? घड्याळीचं दुकान असेल, त्या दुकानामध्ये टायटन, सोनाटा, जेवढेही आता घड्याळीचे ब्रँड आहेत त्या सगळ्या ब्रँडचा समावेश त्या दुकानामध्ये असतो. त्या सगळ्या ब्रँडच्या वस्तू त्या दुकानामध्ये ठेवल्या जातात. प्रोडक्ट एकच आहे पण डिफरंट ब्रँडचे आहेत. त्यांचा समावेश विशिष्ट प्रकारचा माल विक्री करणारी किरकोळ दुकानांमध्ये होतो. पुढे इत्यादी वस्तूंच्या किमती विविध असतात. येस, प्रोडक्ट बदलला म्हणजे प्राइस सुद्धा बदलणार. एका कारचे खेळण्याची प्राइस एक असते तर एका डॉलची किंमत वेगळी असते. ओके, निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. तुम्हाला कोणती वस्तू पाहिजे हे सांगण्याचा किंवा ते निवड करण्याचं स्वातंत्र्य असतं. बर्डन नसते, हीच वस्तू हीच घ्या असं नसतं. दुकानदार ग्राहकांना योग्य सल्ला व माहिती आपल्या विशिष्ट ज्ञानाच्या आधारे देत असतो. आता विशिष्ट प्रकारचा माल विक्री करणारी किरकोळ दुकानामध्ये काय होतं? विक्रेते सुद्धा याच्यामध्ये सहभागी होतात. कसं? आपण एखादी वस्तू घेत आहोत, सपोज हा माऊस मला घ्यायचा असेल तर मला या ठिकाणी विक्रेता म्हणतो की तुम्ही या ब्रँडचं घेऊ नका, माझा एक्सपिरियन्स आहे. त्याच्याच दुकानातली वस्तू असते तरी तो सांगतो की तुम्ही हे घेऊ नका, दुसऱ्या एखाद्या ब्रँडचा माऊस घ्या म्हणून एक्सप्लेन करतात. म्हणजे तो त्याच्याकडे जे काही ज्ञान आहे, जो काही सेलिंग प्रोडक्ट आहे त्याला पुढे करण्याचा प्रयत्न करतो, मोठ्या प्रमाणामध्ये वर आणण्याचा प्रयत्न करतो. समजायलंय? आय होप तुम्हाला सगळे पॉइंट समजले असतील. जर समजले असतील तर या व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापाऱ्यांबद्दल. आता यांचा साईज, बिझनेसचा स्ट्रक्चर खूप मोठा असतो, म्हणजे त्यांच्याकडे भांडवल खूप जास्त असते. ओके, जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.